DHSच्या अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनच्या कालपासून लिस्ट लागत आहेत. 25 नोव्हेंबरला काल पण लिस्ट लागल्या होत्या आणि आज 26 नोव्हेंबर आज पण काही पदाच्या लिस्ट लागलेल्या आहेत. तर आज कोणत्या कोणत्या लागल्या आहेत? स्टाफ नर्सच्या, फार्मासिस्ट, एक्सरे, लॅब असिस्टंट यांच्या लागलेल्या आहेत. या लिस्ट आणखीन पण वेबसाईटवर कुठंच नाही आहेत. या लिस्ट तुम्हाला कुठं वेबसाईटवर नाही मिळणार आणि DHSची वेबसाईट आहे ऑफिशियली ते तर चालत नाही आहे. NRHMच्या पण वेबसाईटवर नाही आहे त्या लिस्ट. तर या कॅन्डिडेटला पर्सनली मेलच येत आहे. ते जशा जशा लिस्ट येतील मी ग्रुपवर टाकेन, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक मिळेल, तिथे तुम्हाला या सर्व लिस्ट मिळून जातील. ठीक आहे. तर आज जी लागली आहे ती कोल्हापूरची. सगळ्यात पहिले बघू स्टाफ नर्स गव्हर्नमेंट. आता हे बघा, हे अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनचेच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पुढे रिमार्क बघू शकता, हे अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन, अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन. ठीक आहे, हे सर्व एक्स सर्व्हिसमॅनच्याच आहेत. तर स्टाफ नर्समध्ये SCमध्ये किती गेलेला आहे कट ऑफ बघा, 136ला गेलेला आहे. त्याच्यानंतर OBC 128. त्याच्यानंतर प्रायव्हेट हे गव्हर्मेंट मेल होतं. आता त्याच्यानंतर एकाच लिस्टमध्ये सर्व आहे. ठीक आहे, ह्या एकाच लिस्टमध्ये गव्हर्मेंट, प्रायव्हेट, मेल, फिमेल, त्याच्यानंतर एक्सरे, लॅब, ह्या सर्वांचं एकत्रच आहे. ठीक आहे, एकच PDFमध्ये त्यांनी टाकलेलं आहे. तर सर्व लिस्ट तुम्हाला एकाच PDFमध्ये मिळून जातील. आता हे वरचं होतं गव्हर्मेंट मेलचं. आता हे बघा, हे आहे प्रायव्हेट मेलचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये ओपनमध्ये 2 होत्या एक्स सर्व्हिसमॅनच्या पोस्ट. तर अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन बघा 110ला मेरिट गेलेलं आहे. त्याच्यानंतर SCचं 106ला, OBC 106, EWS 104ला. त्याच्यानंतर आता फिमेल. ठीक आहे, आता हे फिमेल चालू झालं. प्रायव्हेट फिमेलच्या ओपनमध्ये 4 होत्या, तर 103, 102, 102. ठीक आहे, 102पर्यंत मेरिट गेलेलं आहे. त्याच्यानंतर SCचं 100पर्यंत गेलेलं आहे. STचं याच्यामध्ये नॉट फाउंड इन कॉमन मेरिट लिस्ट, म्हणजे कॅन्डिडेट नाही आहे. याच्यामध्ये एक पोस्ट होती, हे बघा STमध्ये एक पोस्ट होती पण कॅन्डिडेटच नाही आहे. ठीक आहे, इलिजिबल कॅन्डिडेटच नाही आहे, ज्याला 90च्या पुढे समजा मार्क असतील असा कॅन्डिडेट नसेल. त्याच्यामुळे त्यांनी लिहिले की नॉट फाउंड इन कॉमन मेरिट लिस्ट, तर असा कॅन्डिडेट मिळाला नाही. त्याच्यानंतर VJमध्ये बघा, VJमध्ये पण एक पोस्ट होती पण तिथं पण सेम कॅन्डिडेटच मिळाला नाही. त्याच्यामुळं जागा असून पण त्या जागा खाली राहिल्या, कॅन्डिडेटच मिळालेला नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे बघा कोल्हापूर स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेल. आता हे गव्हर्नमेंटचे झाले. आता खाली प्रायव्हेटचे बघू, हे वरचे होते गव्हर्नमेंटचे. आता हे प्रायव्हेटमध्ये NTDमध्ये एक होती जागा, तर NTDचं 99.51ला आलेलं आहे अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनचं. त्याच्यानंतर NTCमध्ये पण एक जागा होती, तर त्याचं 92ला आलेलं आहे. त्याच्यानंतर OBC एक्स सर्व्हिसमॅन 3, OBCमध्ये 3 होत्या, तर हे 100, 93.60093. आता इथं एका पॉईंटवरच खूप सारे कॅन्डिडेट असतात, त्याच्यामुळं आता मेरिट जास्त उतरणार नाही, पण एका मार्क्सवरच खूप सारे कॅन्डिडेट मिळून जातील तुम्हाला. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन, ह्याच्यामध्ये 2 पोस्ट होत्या एक्स सर्व्हिसमॅनच्या, तर 92.06 आणि 91.35772ला कट ऑफ गेलेला आहे. ठीक आहे, हे कॅन्डिडेटचे नाव वगैरे आहे तिथे. तुम्हाला हे सर्व लिस्ट मी ग्रुपवर टाकेन, त्याच्यामध्ये तुम्ही नाव चेक करू शकता. त्याच्यानंतर ओपन एक्स सर्व्हिसमॅन 5 पोस्ट, हे आता गव्हर्नमेंट फिमेल. ठीक आहे, आता हे गव्हर्नमेंट फिमेलचे बघतो आपण. याच्यामध्ये 5 पोस्ट होत्या, तर 122ला चालू झालेलं आहे आणि 120ला मेरिट क्लोज झालेलं आहे. हे कॅन्डिडेटचे नाव आहेत. तर हे झाले ओपन एक्स सर्व्हिसमॅनचे 5. त्याच्यानंतर SCमध्ये एक पोस्ट होती, 118ला कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर STच्या 2 होत्या, तर 90. ठीक आहे, पासिंग क्रायटेरियापर्यंत गेलेला आहे. 90.0000 म्हणजे एक्झॅक्ट पासिंगपर्यंत गेलेला आहे त्यांचा कट ऑफ STचा एक्स सर्व्हिसमॅनमधून. त्याच्यानंतर VJची एकच पोस्ट होती, तर 118ला कट ऑफ गेलेला आहे त्याचा. त्याच्यानंतर आता गव्हर्नमेंट फिमेल, ओके, याच्यामध्ये बघा गव्हर्नमेंट फिमेल स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फिमेल, याच्यामध्ये 116 हे फर्स्ट कॅटेगरी कोणतं आहे EWS. ठीक आहे, EWSमध्ये 2 पोस्ट होत्या, तर EWSमधून 116ला गेलेलं आहे. NTCमध्ये एक पोस्ट होती, तर 116पर्यंत गेलेलं आहे.
त्याच्यानंतर एन टी डीमध्ये पण एक पोस्ट होती, 110ला गेलेलं आहे. त्याच्यानंतर ओ बी सीमध्ये 3 पोस्ट होत्या, तर 116ला कट ऑफ गेलेला आहे त्याचा. त्याच्यानंतर ठीक आहे, हे स्टाफ नर्सचं झाले. आता हे बघा एकत्रच आहे एकाच लिस्टमध्ये, हे गव्हर्मेंट मेल, ठीक आहे, त्याची लिस्ट. त्याच्यानंतर प्रायव्हेट मेल, हे प्रायव्हेट मेलची लिस्ट. त्याच्यानंतर प्रायव्हेट फिमेल, ही त्यांची लिस्ट. त्याच्यानंतर हे पण प्रायव्हेट फिमेलचीच आहे लिस्ट. गव्हर्मेंट फिमेल, इथून गव्हर्मेंट फिमेल चालू झाली, ही गव्हर्मेंट फिमेलची लिस्ट. हे पण गव्हर्मेंट फिमेलचीच आहे, सेकंड पेज. ओके, चला आता नेक्स्ट आहे आणखीन दुसऱ्या पण काही कॅटेगरीच्या लागलेल्या आहे. लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरच्या लागलेल्या एक पोस्ट होती, त्यांचं पण अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन 114ला कट ऑफ गेलेला आहे. कोणी अदर कॅटेगरीचे असतील तर ते पण बघून घ्या. त्यांनी लॅबोरेटरी असिस्टंटची पण लागलेली आहे, एक जागा होती, अगेन्स्टमध्ये 134ला गेलेलं आहे त्यांचं कट ऑफ. त्याच्यानंतर एक्सरे सायंटिफिक ऑफिसरचं, त्यांचं पण 132ला गेलेलं आहे, ओपन अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन. त्याच्यानंतर ओ बी सी, त्याच्यामध्ये एकच पोस्ट होती ओ बी सीमध्ये पण एक सर्व्हिसमॅनची, तर त्यांचं कट ऑफ गेलेलं आहे 102ला. त्याच्यानंतर फार्मसीवाल्यांचं ओपनमध्ये 2 पोस्ट होत्या, 151, 149, 149 पर्यंत गेलेलं आहे मेरिट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एस सी, त्याच्यामध्ये पण एक आहे पोस्ट, तर एस सी अगेन्स्ट 145पर्यंत गेलेलं आहे. एस टीमध्ये पण एकच पोस्ट होती, 138पर्यंत मेरिट गेलेलं आहे. त्याच्यानंतर ओ बी सीचं 138पर्यंत, ई डब्ल्यू एसचं 145पर्यंत, ठीक आहे. तर हे बाकी कॅडरचे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये. तर मेन याच्यामध्ये बघा, आता सर्व डिव्हिजनच्या सेम लिस्ट लागतील का स्टाफ नर्सच्या पण, तर असं नाही. तुम्ही आता याच्यामध्ये बघितलं असेल नागपूरच्या 50 वेटिंग लिस्ट पण लागली आणि प्लस अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनची पण लागली. तर मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं होतं की सर्व डिव्हिजनच्या सेम लिस्ट लागतील असं बिलकुल नाही. आता हे कोल्हापूरची बघा, कोल्हापूरमध्ये याच्यामध्ये फक्त अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनची लागली का, कारण आधीच्या जागा सर्व भरल्या गेल्या, तर याच्यामध्ये वेटिंग लिस्ट नेक्स्ट लावायला जागा वॅकेंट नव्हती, तर आता फक्त अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनची लागली. तर सर्व डिव्हिजनच्या वेटिंग लिस्ट लागतील आणि प्लस एक सर्व्हिसमॅनच्या पण लागतील असं नाही. एक सर्व्हिसमॅनची तर सर्वांची लागणार आहे, ठीक आहे, एक सर्व्हिसमॅनची सर्वांची लागणार आहे, पण वेटिंग लिस्ट सर्वांच्या लागतील असं नाही. ज्या डिव्हिजनमध्ये जागा वॅकंट असतील तिथंच लागेल, बाकी ठिकाणी नाही लागणार. तर हे क्लिअर करून डाऊट तुमचा करून घ्या. खूप सारे कॅन्डिडेट तेच विचारते, सर वेटिंग लिस्ट लागणार, सर्वांच्या लागतील असं नाही, जिथे वॅकंट असतील तिथे लागतील, ठीक आहे. तर तुम्हाला ह्या सर्व लिस्ट ग्रुपवर मिळतील. मी ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. या तुम्हाला वेबसाईटवर नाही मिळणार लिस्ट, कुठंच वेबसाईटवर वगैरे टाकलेली नाही लिस्ट अजून या, त्याच्यामुळे तुम्हाला हे लिस्ट वगैरे चेक करायची असतील तर ग्रुपवर तुम्हाला या लिस्ट मिळून जातील. त्याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर ग्रुप्समध्ये विचारू शकता.